फायनली आपला प्रवास सुरू झालेला आहे मुंबई ते थायलंड आणि बस आता घ्यायला आलेली आहे मला आणि ही बस घेऊन मी चाललोय आधी टिटवाळ्याला. चला तर मग आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. या या फायनली आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट अर्थात छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलेलो आहोत आणि आता आपण पाहता की अगदी प्लेनच्या जवळ आम्ही बसलेलो आहोत. आमचं ठिकाण आहे 77 नंबर आणि आज माझ्याबरोबर आमचे 26 लोक आहेत. त्यापैकी आमच्या काही लोकांचे अभिप्राय आपण घेऊया की त्यांना कसं वाटतंय आल्याच्या नंतर. या कसं वाटतंय आल्याच्या नंतर? छान वाटतं एकदम. आता एकदम बाजूला विमान दिसतंय तुम्हाला. तुम्ही याच्या आधी कधी विमानाने गेलेला आहात? नाही, ही पहिलीच वेळ आहे का? पहिलीच वेळ. बरं, काय एक्साइटमेंट आहे मग छान वाटतं. बँकॉकला जाण्याची, थायलंडला जाण्याची? बरं. आतापर्यंतचा अनुभव कसा राहिला? मस्त आहे, एकदम छान वाटलं येऊन. छान वाटलं. या ज्या प्रतिभाताई गायकवाड ज्या आहेत या कोणीवरून आलेल्या आहेत. एक आमचे घनगाव साहेब पण इथे आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूया की त्यांना कसं वाटतं. जवळपास घनगाव साहेब, आतापर्यंतचा तुमचा काय अनुभव राहिला? माझी पहिलीच वेळ आहे आणि आपण जे व्यवस्थापना एकदम उत्कृष्ट तऱ्हेने केलेली आहे आणि आम्हाला फार चांगलं वाटतं, आनंद आहे. धन्यवाद घनगाव साहेब. घनगाव साहेब आपले टिटवाळ्यावरून आलेले आणि आमचे DK भादवे गुरुजी माझ्या सोबत इथे आलेले आहेत. तर भादवे गुरुजी, आतापर्यंतचा अनुभव कसा वाटला? या आतापर्यंतचा अनुभव, आपण ही थायलंडला जाण्याची पहिलीच वेळ असली पण तरी आपण अगदी सर्वच चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहोत आणि सगळेच एकमेकाला कॉपरेट करून आपण पुढच्या वाटचालीसाठी अगदी आनंदामध्ये या ठिकाणी निघालेलो आहोत असं मला या ठिकाणी जाणवतंय आणि आपण चांगल्या पद्धतीने अरेंज केलेली आहे आतापर्यंतची. यापुढे अशीच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद भादवे साहेब. तर हे होते आपले भादवे साहेब, DK भादवे, जे की बौद्धाचार्य आहेत आणि मोना गाळेगाव शाखेतनं येतात. आपले आणखीन काही लोक इथे. तर ते टिटवाळ्यावरून आपल्या बरोबर यंगेस्ट कंटेस्टंट म्हणजे एक आपलं पर्यटक यंगेस्ट अर्थात गौरी कल्पेश कदम. तर गौरी, कसा राहिला अनुभव आतापर्यंत? आतापर्यंतचा खूप चांगला होता. लाईक खूप चांगला रिस्पॉन्स पण भेटते समोरून पण आणि होप्स व्हायचा पुढे पण चांगलं होईल सगळं. विमानाने याच्या आधी गेलेली आहे? हो, पण डोमेस्टिक फ्लाईट डोमेस्टिक मध्ये. आता इंटरनॅशनल फर्स्ट आहे माझी. खूप छान आहे. आता ह्याच्या पुढे पण चांगलं राहील. तरी बँकॉक आणि थायलंडला जो विचार केलेला आहे जाण्याचा, काय एक्साइटमेंट आहे? काय काय प्लॅन केलेले आहेत? प्लॅनिंग तर खूप आहे, मला ते एक्झिक्यूट करायचे आहेत. फक्त प्लॅनिंग खूप सारे केलेले आहेत आणि आता ते चांगले होतील सुद्धा. म्हणजे गौरीचे प्लॅनिंग खूप आहेत पण आता ती सांगत नाहीये कारण तिचे ते सिक्रेट आहेत. आता नंतर हळूहळू आपल्याला at our feet, heat on our skin, summer's beat, surfboards in our hands, we ride the tide. Underneath the palm trees, we feel alive. Summer vibes, reaching for the sky. We're unstoppable, no need to ask why. Living in the moment, hearts full of fire. In this summer's rhythm, we never tire. Running through the fields, chasing the sun. Our hearts are having fun, jumping in the pool after all around. Veins of passion.
आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी जे डोंगरावरती बुद्ध कोरलेले आहेत आणि त्या बुद्धाची मूर्ती जी आहे भव्य दिव्य डोंगरामध्ये आहे आणि गोल्डन त्याला शेड आहे. तर चला तर आपण मूर्ती बघायला जाऊया. खाओ चियान ज्या ठिकाणी भगवान बुद्धांची भव्य दिव्य डोंगरामध्ये गोल्डन शेड त्याला दिलेली आहे. मी असं ऐकलेलं आहे की हे जे गोल्डन शेड आहे हे प्युअर सोनं आहे असं मी ऐकलेलं आहे. आणि बघा आपल्याला आता लक्षात येईल व्हिडिओमध्ये जी दिसते किती मोठी मूर्ती दिसते मला काही कल्पना नाही आहे व्हिडिओमध्ये, पण प्रत्यक्षात बघा भव्य दिव्य भगवान बुद्ध आपल्याला बसलेल्या अवस्थेमध्ये इथे आहेत आणि अत्यंत सुंदर म्हणजे अप्रतिम शब्द नाहीत बोलण्यासाठी. आपण पाहू शकता एक नंबर आहे कारागिरी केलेली आपल्या पूर्वजांनी आणि बुद्धाच्या प्रति असणारी श्रद्धा या ठिकाणी समर्पित केलेली आहे. आपण पाहतात या ठिकाणी आपली लोक दर्शन घेताना तसेच लगबग आहे कुठे फोटो काढायचा कुठे उभं राहायचं अशी लगबग चालू आहे सर्वांची. आपले कोणी गावचे पर्यटक तसेच रोकडे साहेब आमचे DK भादवे गुरुजी आणि सर्वच म्हणजे आनंदित भगवान बुद्धांचं हा एवढा रूप बघून. आम्ही आज रोजी या ठिकाणी थायलंड येथे येऊन बँकॉकला उतरलो आणि त्यातून पटाया इथं आलेलो आहे. पटाया इथे आलेलो आहे आणि ही एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये सुवर्णसा ज्या रंगाची मूर्ती पोखरून अशी बनवलेली आहे एकदम उत्तम दिसते आहे. धन्यवाद. आम्ही आज दिनांक 2 जून या ठिकाणी पटाया ठिकाणी गौतम बुद्धांची जी मूर्ती आहे ती पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि ती डोंगरामध्ये अतिशय रेखीव असं तिचं काम केलेलं आहे. गोल्डन असं त्या बाहेरून जी बाह्यकृती आहे ती सुंदर दिसत आहे आणि हा देखाव मला वाटतं रात्रीच्या वेळेस जणू काही सुवर्णरूपी रूपामध्ये दिसत असेल त्या ठिकाणी. आणि खूप छान वाटतंय. परिसरही खूप सुंदर आहे. धन्यवाद. या शहरामधील नॉंगनोज विलेज असं आपण ऐकून आहोत की हा परिसर काही एकड़ मध्ये आहे. फिरता फिरता संपूर्ण दिवस संपतो तरी फिरणं होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट इथे शोज असतात तर ते शोज देखील आपण 2 शो इथे बघणार आहोत आणि आता आपले सर्व लोक इथे उतरलेले आहेत आणि आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहे. तर या जरा आपण सर्वांना भेटूया की आपण बघताय की एंट्रन्सच किती ह्यूज आहे. भव्य दिव्य एंट्रन्स आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक आलेली आहेत. भयंकर गाड्या भरपूर गाड्या इथे पार्क आहेत. आम्हाला गाईडकडनं अशी माहिती मिळाली की रोज एवढी लोक इथे येत असतात आणि आपण बघताय आपले सगळे पर्यटक या ठिकाणी आहेत. हे मला पास देण्यात आलेलं आहे. तुमच्या समोरच मला पास दिलेला आहे आणि हे जे आहे हे आपली गाईड आहे. आपण ज्या टूर गाईड मध्ये आपली जी बस आहे त्या बसमध्ये जे आपल्या टूर गाईड आहे तर त्यांच्याशी आपण बोलूया. Please tell me about yourself. Okay, let me introduce myself. My name is Swanvi Sasithianchai. My nickname is Nania, or you can call me Nani. Yeah, I'm guide in Thailand. Yes. So today we are in the Nong Nus Garden. We going for lunch. Then we go for the show. Okay, then let's see. Please follow me.
मध्ये जर डायनासॉर पार्क नाही बघितला तर काय बघितला. एक नंबर पार्क. हा पार्क बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात आणि विशेषतः लहान मुलं या पार्क मध्ये रमून जातात. इतका भव्य दिव्य आणि इतका मोठा पार्क आहे की आपण या पार्क मध्ये पूर्ण दिवस जरी थांबलो तरी तो पार्क पूर्ण होऊ शकत नाही बघण्याचा. बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्यात आणि इतक्या सुंदर मूर्त्या आहेत की जसे काही उभे उभे प्राणी आहेत आणि खूप मोठा प्रिमायसेस आहे हा फिरण्यासाठी खूप मोठा वेळ लागेल आणि माणूस थकून जाईल एवढा थकून जाईल की त्याला पूर्ण बघता येणार नाही. कदाचित आमच्याकडून पण हे सगळं बघितलं जाणार नाहीये कारण एवढ्या मोठ्या प्रिमायसेस मध्ये हे संपूर्ण क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. आता थोड्याच वेळात आम्ही चाललोय, आमचा शो बुक आहे. एक आमचा हत्तीचा शो बुक आहे आणि दुसरा इथला कल्चरल प्रोग्राम आमचा शो बुक आहे. आपण नॉंगनूज विलेज मध्ये डायनासोर बघितले आणि त्याच नॉंगनूज विलेज मध्ये मी जिथे उभा आहे या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची ही भव्य दिव्य मूर्ती आपल्याला बघायला मिळते. बघा काय भव्यता या मूर्तीची. तसेच अगदी तिच्या बाजूलाच ही दुसरी भगवंताची मूर्ती आपल्याला बघायला मिळते ज्या मूर्तीमध्ये आपणास एक दिव्य तेज दिसतंय. त्याबरोबर तिसरी भगवंताची मूर्ती आणि चौथी माझ्या या बाजूला इकडे बघायला मिळते